सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 18वा। आता याच तीन प्रकारच्या बुद्धीने कर्ममात्राचा आश्रय केला असता त्या बुद्धीला ज्या तीन प्रकारच्या धैर्याने आधार दिला जातो त्या धैर्याचेही तीन प्रकार त्यांच्या योग्य लक्षणासह सांगण्यात येतील। तू चांगले लक्ष दे। हे पार्था, योगाला सोडून न जाणाऱ्या ज्या धृतीने मन प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया मनुष्य आवरून धरीत असतो ती सात्विकी धृती होय। तर सूर्य उगवल्याबरोबर चौर्य कर्मासकट अंधार थांबतो, नाहीसा होतो, अथवा राजाचा हुकूम ज्याप्रमाणे निंद्य कर्म थांबवतो, अथवा वारा वेगाने चांगला राहिला असता ढग जसे गर्जनेसह आपणहून नाहीसे होतात, किंवा अगस्ती ऋषी दृष्टीस पडला असता समुद्र जसे मौन धारण करून राहतात, अथवा सूर्य विकासिनी कमळांचे समुदाय चंद्रोदयाबरोबर मिटतात। हे राहू दे, मदोन्मत्त हत्ती जात असताना जर गर्जना करून सिंह पुढे आला तर टाकण्याकरता उचललेले पाऊल ते खाली जमिनीवर ठेवीत नाहीत। त्याप्रमाणे जे धैर्य अंतःकरणात उत्पन्न झाल्यावर मनाधिक इंद्रिय आपापला व्यापार उभ्या उभ्याच टाकून देतात। अर्जुना, इंद्रियांच्या विषयांशी पडलेल्या गाठी आपोआप सुटतात व 10 ही इंद्रिये आपल्या मनरूपी आईच्या पोटात प्रवेश करतात, आपापल्या विषयांचा संबंध सोडून अंतर्मुख होतात। जे धैर्य खालील अपानवायू व वर वाहणारा प्राणवायू या मर्यादा काढून प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त या 9 ही वायूंची एकजुडी करून नंतर सुषुम्नेमध्ये उडी घालते। ज्या धैर्याच्या योगाने 9 ही वायू सुषुम्नेत उडी घालतात, ज्या धैर्याच्या योगाने मन हे संकल्प विकल्पाचे वस्त्र टाकून देऊन उघडे होते आणि बुद्धीच्याही मागे जाऊन उगीच बसते, जो धैर्यरूपी राजा याप्रमाणे मनाला, प्राणांना व इंद्रियांना आपापल्या कर्माची बोलणी टाकायला लावतो, मग अष्टांग योगाच्या युक्तीने त्या एकट्या आपापल्या कर्माचा संबंध सुटलेल्या सर्व इंद्रियांना ध्यानरूपी आतल्या कोठडीत जे धैर्य कोंडून टाकले, परंतु सार्वभौम राजा जो परमात्मा त्याच्या स्वाधीन होईपर्यंत ज्या धैर्याकडून लाच न घेता ती धरली जातात त्यांचा निग्रह केला जातो। अर्जुना, ऐक, ते धैर्य खरोखर या जगात सात्विक आहे असे लक्ष्मीकांत जे श्रीकृष्ण हे अर्जुनाला म्हणाले। हे अर्जुना, ज्या धृतीच्या योगाने मनुष्य धर्म, अर्थ व काम यांचे अवलंबन करतो ती प्रसंगवशात फलाची आकांक्षा धरणारी धृती हे पार्था राजसी होय। आणि जो जीवात्मा देहच आपण आहोत असे मानून धर्म, अर्थ व काम या 3 उपायांनी स्वर्ग संसाररूपी दोन्ही घरात आनंदाने राहतो, मनोरथरूपी सागरामध्ये धर्म, अर्थ व कामरूपी जहाजांवर क्रियारूपी व्यापार तो जीवात्मा ज्या धैर्याच्या बळावर करतो त्या व्यापारात जे कर्मरूपी भांडवल घालतो त्याची निदान चौपट तरी प्राप्ती होईल असे धोरण बांधतो, एवढे सायास तो जीवात्मा त्या धैर्याने सहन करतो। अर्जुना, ते या जगात राजस धैर्य होय। आता तिसरे धैर्य जे तामस ते ऐक, जिच्या योगाने निद्रा, भय, शोक, असंतोष आणि मद ही दुर्बुद्धी मनुष्य सोडत नाही तिला तामसी धृती समजतात। तर कोळसा हा काळेपणाचा बनला आहे त्याप्रमाणे ज्या तामसी धैर्याचे सर्वात नीच जो तमगुण त्या गुणाने रूपाला येणे असते। अहो, जो तमगुण साधारण आहे आणि नीच आहे त्याला देखील गुणपणाची पदवी कशी? तर राक्षस हे दुष्ट पापी असून देखील त्यास पुण्यजन असे नाव नाही काय? नवग्रहामध्ये जो विस्तवासारखा आहे त्याला मंगळ कल्याण करणारा म्हणतात। त्याप्रमाणे तमगुणाच्या ठिकाणी गुण हा शब्द अविचाराने लावलेला आहे। हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, सर्व दोषाचे आश्रयस्थान जो तमोगुण तो कमवून ज्या पुरुषाचे शरीर उभारले आहे, तयार झाले आहे, ज्याप्रमाणे पापे पोशिली असता एकसारखे पापेच करीत गेले असता त्या पाप करणाऱ्याला दुःख कधीच सोडित नाही, त्याप्रमाणे तो तमोगुणी पुरुष आळस बाळगून असतो म्हणून निद्रा त्याला कधीच सोडित नाही। आणि ज्याप्रमाणे धोंड्याला कठीणपणा सोडणे शक्य नाही त्याप्रमाणे देहाच्या व धनाच्या प्रेमामुळे त्याला भय केव्हाच सोडित नाही। आणि ज्याप्रमाणे कृतज्ञ पुरुषाकडून पाप जाऊ शकत नाही त्याप्रमाणे तो तामसी पुरुष सर्व पदार्थाच्या ठिकाणी स्नेह जोडून ठेवतो, म्हणून शोकाने त्यास आपले घर केलेले असते, शोक त्याच्यापासून जाऊ शकत नाही। आणि तो तामसी पुरुष असंतोषाला रात्रंदिवस जीवाशी धरून राहिला म्हणून खेदाने त्याच्याशी मैत्री केली। ज्याप्रमाणे लसूणाला घाण कधीच सोडित नाही अथवा पथ्य न करणाऱ्याला रोग सोडित नाही त्याप्रमाणे त्या तामसी पुरुषाला मरणाच्या वेळेपर्यंत खेद सोडत नाही। आणि तारुण्य, द्रव्य व विषयेच्छा यांचे तो तामसी पुरुष महत्त्व वाढवतो, म्हणून
मदाने त्यास आपले राहण्याचे ठिकाण केले आहे। ज्याप्रमाणे अग्नीला उष्णता सोडित नाही, अथवा जातिवंत सर्प जसा वैर सोडित नाही, अथवा भय जसे नेहमी जगाचा शत्रू आहे, अथवा ज्याप्रमाणे शरीराला काळ कोणत्याही वेळेला विसरत नाही, त्याप्रमाणे तामसी पुरुषाच्या ठिकाणी मद कायमचा असतो। पहा, याप्रमाणे हे निद्राद्रिक 5 दोष तामसी पुरुषाच्या ठिकाणी ज्या धैर्याने धरलेले आहेत, अर्जुना, त्या धृतीला या जगात तामस धृती असे म्हणतात, असे तू समज, असे त्या जगाच्या देवाने श्रीकृष्णाने म्हटले। याप्रमाणे 3 प्रकारच्या बुद्धीने अगोदर जो कर्म निश्चय केला जातो, तो या जगात या 3 प्रकारच्या धैर्याने सिद्धीस नेला जातो। सूर्याच्या योगाने रस्ता दिसतो आणि खरोखर तो मार्ग पाय चालतील, परंतु चालणे हे ज्याप्रमाणे धैर्याच्या योगाने होणारे आहे, त्याप्रमाणे बुद्धी कर्माला दाखवते आणि इंद्रिय समुदाय ते कर्म घडवून आणतो, परंतु घडवून आणण्याला धैर्य लागते। अर्जुना, ते 3 प्रकारचे धैर्य तुला सांगितले। या धैर्याने 3 प्रकारचे कर्म उत्पन्न झाल्यावर मग या 3 प्रकारच्या कर्मापासून जे एक फळ उत्पन्न होते, त्याला सुख असे म्हटले जाते। तेही सुख कर्माच्या अधीन असल्यामुळे 3 प्रकारचे आहे असे समजतात। तर त्रिगुणांनी 3 प्रकारचे झालेले ते फलरूप सुख आता चांगल्या शब्दांनी चांगले स्पष्ट सांगू, परंतु आमच्या सांगण्याचा चोखापणा विचारशील तर तो असा आहे की शब्दांच्या मार्गाने ग्रहण करू म्हणशील तर कानांनी ग्रहण करीत असताना त्याला कानाच्या हाताचाही मळ लागेल, म्हणून ज्याच्या योगाने बाहेरच्या अवधानाचाही त्याग होईल अशा अंतर्मुख वृत्तीच्या अंतःकरणाने ऐक, असे बोलून देवांनी 3 प्रकारचे सुख सांगण्याचा आरंभ केला। तो प्रकार आता सांगतो। हे भरतश्रेष्ठा, 3 प्रकारचे सुख माझ्याकडून ऐक, ज्याचे ठिकाणी जीव अभ्यासाने योगाने रममान होतो व ज्या योगाने जीवाच्या जीवपणाच्या दुःखाचा नाश खात्रीने होतो। देव म्हणतात, 3 प्रकारच्या सुखाची लक्षणे सांगू म्हणून जी आम्ही प्रतिज्ञा केली होती, ते 3 प्रकारचे सुख आता ऐक। तर अर्जुना, जे आत्म्याच्या दर्शनाने अनुभवाने जीवास होते, ते सुख तुला दृष्टीने दाखवण्यात येईल, म्हणजे समजेल असे सांगण्यात येईल, परंतु प्रमाणाच्या मापाने जसे दिव्य औषध घेतले जाते, अथवा रसाने पुटे देऊन जसे कथिलाचे रूपे केले जाते, अथवा मिठाईचे पाणी होण्याकरता जसे 2-4 वेळ त्या मिठास पाण्याचे हापके देऊन टाकावे लागतात, त्याप्रमाणे आत्मा आणि जीव यांच्या भेटीत झालेल्या सुकलेशाने गोडी लावून जीवाला अभ्यासाने त्या सुकलेशाची पुटे दिली असता ज्या आत्मसुखाचे ठिकाणी जीवपणाचे दुःख नाश पावते, ते आत्मसुख या जगात त्रिगुणात्मक झाले आहे। आता त्यापैकी देखील एकेकाचे लक्षण सांगतो। जे आरंभी विषासारखे पण परिणामी अमृताची उपमा देण्याला योग्य असते, जे आत्मबुद्धी प्रसादाने उत्पन्न होते, त्या सुखास सात्विक सुख असे म्हणतात। आता चंदनाच्या झाडाचे बूड जसे सर्पामुळे प्राप्त होण्यास अवघड झालेले असते, अथवा ठेव्याचे तोंडावरील पिशाच्यामुळे तो ठेवा प्राप्त होणे कठीण झालेले असते। अरे अर्जुना, स्वर्गातील चांगले भोग प्राप्त होण्याकरता यज्ञरूपी संकटाची अडचण असते, अथवा प्रथम त्रासाचे प्रसंग येण्याने बाळपण देखील पीडाकारक झालेले असते। हे राहू दे, दिव्याच्या सिद्धीला आधी धुराची पीडा आहे, अथवा औषध परिणामी हितकर असेल, परंतु ते सेवन करतेवेळी जिभेला त्रासदायक असते। अर्जुना, ज्याप्रमाणे ज्या सुखाचा आरंभ यमदमांच्या समुदायामुळे कठीण असतो, जे प्राप्त होण्याच्या आधी यमदमाचा त्रास सोसावा लागतो, ज्या सुखात आरंभी सर्व स्नेहाला नाहीसे करत अंगात असे वैराग्य उत्पन्न होते की ते स्वर्ग व संसाररूपी कुंपण काढून टाकतेच, ज्या ठिकाणी नित्य विवेकाच्या श्रवणाच्या अति त्रासाने व कठीण व्रताचे आचरण केल्याने बुद्ध्याधिकांचे भोगसे जातात, लचकेच्या लचके तोडले जातात, सुषुप्नेच्या तोंडाने प्राण व अपानाचे लोंढे गिळावे लागतात, ज्या सुखाकरता आरंभीच एवढे भारी कष्ट भोगावे लागतात, चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचा वियोग झाला असता, अथवा कसेपासून वासरू पलीकडे ओढीत असता जसे होते, हे काहीच नाही तर वाढलेल्या पानावरून अन्नार्थी दरिद्र मनुष्याला हाकून देत असता जसे होते, आई पुढून काळाने जे एकुलते एक मूल नेत असता, अथवा माशाला पाण्याचा वियोग झाला असता जे दुःख होते, त्याप्रमाणे विषयांच्या घराचा विषयरूपी घराचा त्याग करताना इंद्रियांना मोठा युगांत होतो, म्हणजे मोठे संकट ओढवल्यासारखे होते।
तो ते वैराग्यशाली पुरुष सहन करतात. ज्या सुखाचा आरंभ अशा कठीणपणाच्या त्रासाचा अनुभव देतो, परंतु मग ज्याप्रमाणे क्षीरसमुद्र मंथन करण्याचा त्रास सोसल्यावर जसा अमृताचा लाभ देवदानवांना झाला, या सुखाच्या अभ्यासाच्या आरंभी वैराग्यरूपी विष जे निघाले त्याला धैर्यरूपी शंकराने आपला गळा पुढे केला, ते प्राशन केले. मग ज्या सुखाच्या ठिकाणी ज्ञानरूपी अमृताचा आनंद प्रकट झाला, हिरवे द्राक्ष इतके आंबट असते की ते तोंडात टाकल्याबरोबर जिभेला ते कोलितापेक्षा जास्त चटका देते, परंतु ते द्राक्ष पिकल्यावर तेच हिरवेपण अत्यंत आंबटपणा गोडपण होते. त्याप्रमाणे वैराग्यादी आत्मज्ञानाने परिपाक झाल्यावर मग वैराग्यासह सर्व अविद्या नाहीशी होते. तेव्हा ज्याप्रमाणे गंगा समुद्राला मिळते व समुद्र होते, त्याप्रमाणे आत्म्याला बुद्धी मिळाल्यावर ती आत्मरूप होते आणि मग अद्वयानंदाची आपोआप खाण उघडते. याप्रमाणे ज्या सुखाला वैराग्य हे मूळ असून जे आत्मानुभवाच्या विश्रांती रूपाने परिणामाला पावते, त्यास सात्विक सुख असे समजावे. विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे आरंभी अमृताची उपमा देण्याला योग्य, पण परिणामी विषासारखे असे जे सुख ते राजस सुख म्हटले आहे. आणि अर्जुना, विषयांचा व इंद्रियांचा संबंध झाला असता जे सुख दोन्ही काठाच्या बाहेर वाहून जाते, म्हणजे ज्या सुखाचा अंतःकरणात अफाट पूर येतो, सरकारी अधिकारी गावात आला असता जसा गावात उत्सव होतो, अथवा कर्ज काढून लग्नाचा पसारा मांडावा, अथवा रोग्याच्या जिभेला जसे साखरेसह केळे गोड लागते, अथवा बचनागाची जशी पहिल्यांदाच गोडी भासते, प्रवासात सोबत असलेल्या संभावित चोराची जशी पहिल्या प्रथम कृत्रिम मैत्री असते, अथवा बहुरुपयाचे विनोद जसे विचित्र असतात, त्याप्रमाणे विषय व इंद्रिय यांच्या संबंधामध्ये जे सुख जीवाला पोचते व मग परिणामी जसा हंस रात्री आकाशात संचार करत असता खाली पाण्यात चांदण्याचे प्रतिबिंब पाहून ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्यावर झडप घालतो व खडकावर आपटतो, त्याप्रमाणे धन वगैरे मिळवलेली सर्व कमाई संपते, जीविताचा नाश होतो व पुण्यरूपी मिळवलेल्या धनाचीही गाठ सुटते, पुण्याचा क्षय होतो आणि जे काही विषय सुख भोगले ते स्वप्नासारखे भोगल्याबरोबर नाहीसे होते व मग हानीच्या आघातात लोळणे उठते, नाशाचे तडाखे शोषित बसावे लागते. ते राजस सुख इहलोकी असे संकटाच्या परिणामाला पावते पहा. आणि परलोकात तर खरोखर ते विष होऊन उलटते, परलोक प्राप्तीचा सर्वस्वी नाश करते. कारण की सर्व इंद्रियांना लाड दिला असता धर्माचा मळा शेत जाळून राजस सुखात विषयांचा सोहळा भोगला जातो, तेव्हा पातकास बल येते व ती विषय सुख भोगणारास नरकात जागा देतात. याप्रमाणे ज्या सुखाने परलोकात असा अपाय होतो, बचनाग हे विष नावाला गोड आहे, परंतु त्याचे सेवन करणारास मारून ते आपले मारकत्व परिणामी खरेट करते. त्याप्रमाणे जे सुख प्रथम गोड असते व शेवटी कडू असते. अर्जुना, ते सुख खरोखर रजोगुणाचे बनलेले आहे, म्हणून तू कधीही त्या सुखाला स्पर्श करू नकोस. जे आरंभी आणि परिणामी अंतःकरणाला मोह पाडणारे निद्रा, आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होणारे जे सुख त्याला तामस सुख म्हणतात. आणि अपेयाच्या पिण्याने व अखाद्याच्या भोजनाने अथवा दुसऱ्याचे द्रव्य हरण करण्याने जे सुख आळसाने वाढते व शेवटी आत्मसुखाच्या मार्गाविषयी भुरळ पाडते. अर्जुना, ते सुख पूर्णपणे तामस आहे असे तू समज. याचे मी फार वर्णन करत नाही, कारण तामस सुखाला सुख असे म्हणणे संभवत नाही. याप्रमाणे सुखाला कारण जे कर्म ते 3 प्रकारचे असल्यामुळे त्या कर्माचे फळ जे सुख तेही 3 प्रकारचे झाले आहे. ते हे यथाशास्त्र तुला स्पष्ट करून सांगितले आहे. या प्रकृतीजन्य 3 गुणांपासून मुक्त असा कोणताही प्राणी पृथ्वीमध्ये, स्वर्गामध्ये अथवा देवांमध्ये नाही. ते कर्ता कर्म व कर्मफळ ही जी एक त्रिपुटी आहे, त्या त्रिपुटी वाचून या स्थूल सूक्ष्म सृष्टीत दुसरे काहीच नाही. अर्जुना, ही त्रिपुटी तर ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये तंतूच गुंफलेले असतात त्याप्रमाणे 3 गुणांनी गुंफलेली आहे. म्हणून प्रकृतीच्या आभासात या सत्वाधिक गुणांनी गोवली जात नाही. अशी वस्तू स्वर्गात अथवा मृत्यूलोकात आहे असे नाही. लोकरीशिवाय घोंगडी कोटली, मातीशिवाय चिखलाचा गोळा कोटला अथवा पाण्याशिवाय लाटांना अस्तित्व आहे काय? त्याप्रमाणे गुणांचे न बनता या सृष्टीमध्ये जो तयार होतो, अर्जुना, असा खरोखर प्राणी नाही. याकरता हे सर्व जग केवळ 3 गुणांचे शुद्ध बनले आहे असे समज. गुणांची अशी अचाट शक्ती आहे की गुणांनी देवाच्या पाठीमागे ब्रह्मा, विष्णू, शंकर असे 3 प्रकार लावले. गुणांनी लोकात 3 स्वर्ग, मृत्यूलोक व पाताळ
असे भेद उत्पन्न केले व या 4 गुणांनी 4 निरनिराळे व्यवसाय लावून दिले। हे शत्रुतापना स्वभावज गुणांचे योगाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची कर्मे विभागलेली आहेत। तेच 4 वर्ण कोणते आहेत म्हणून जर तू विचारशील तर ज्या 4 वर्णात ब्राह्मण हे मुख्य श्रेष्ठ आहेत, इतर जे 2 वर्ण क्षत्रिय व वैश्य तेही ब्राह्मणांच्या मानाने बरोबरीचे मानावेत, कारण ते वेदोक्त कर्माला अधिकारी आहेत म्हणून। अर्जुना, चौथा जो वर्ण आहे त्याचा खरोखर वेदाशी संबंध नाही, तरी त्याची वृत्ती 3 वर्णाच्या अधीन आहे। त्या वृत्तीच्या निकट संबंधामुळे ब्राह्मणाधिक 3 वर्णाबरोबर शूद्र देखील 4था वर्ण झाला आहे। ज्याप्रमाणे फुलाच्या बरोबर श्रीमंत मनुष्य सुताचा वास घेतो, त्याप्रमाणे ब्राह्मणादी 3 वर्णाबरोबर शूद्राच्या निकटचा संबंध असल्यामुळे श्रुतीने शूद्राला स्वीकारले आहे। अर्जुना, ही चातुर्वर्ण्य व्यवस्था अशी आहे। आता यांनी करावयाच्या कर्ममार्गाचे स्वरूप सांगू की ज्या गुणांनी स्वाभाविक कर्मांनी ते 4 वर्ण जन्ममृत्यूच्या कात्रीतून चुकवून ईश्वराच्या ठिकाणी पोहोचतील। ज्या आत्मप्रकृतीच्या मायेच्या या सत्वादी 3 गुणांनी 4 वर्णांना 4 ठिकाणी कर्मे वाटून दिली। ज्याप्रमाणे बापाने मिळवलेले द्रव्य मुलास वाटून द्यावे, अथवा प्रवाशांना जसे सूर्याने योग्य मार्ग दाखवावेत, अथवा मालकाने नोकरास जशी कामे वाटून द्यावीत, त्याप्रमाणे प्रकृतीच्या या 4 वर्णात ज्या कर्माचा विस्तार केला आहे तेथे सत्वगुणाने आपल्या ठिकाणच्या समविषम भागाने कमी जास्तपणाने ब्राह्मण व क्षत्रिय हे दोघे अधिकारी केले, आणि रजोगुण परंतु ज्यात थोडासा सत्वगुण मिसळलेला आहे तेथे वैश्य लोक ठेवले आहेत, आणि रजोगुणच पण ज्यात तमोगुण मिसळलेला आहे त्या ठिकाणी शूद्र ठेवले आहेत। हे बुद्धिमंत अर्जुना, याप्रमाणे एकच मनुष्य प्राण्यांच्या समुदायात या गुणांनीच 4 वर्णाचा भेद केला आहे असे तू समज। ज्याप्रमाणे आपली ठेवलेली वस्तू दिव्याने आयतीच दिसते, तसे गुणांनी भिन्न झालेले कर्म शास्त्र दाखवते। तेच आता कोणत्या वर्णाला कोणते कर्म विहित आहे व त्याचे लक्षण काय हे सांगू। हे श्रवण सौभाग्य निधी अर्जुना, ऐक। शम म्हणजे चित्ताची शांती, दम म्हणजे इंद्रिय दमन, तप शुद्धी बाह्य व अंतर, क्षमा सरळपणा, ज्ञान शास्त्राचाराने एक ईश्वराची प्राप्ती करून घेणे, अनुभवयुक्त ज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी, शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाचा आदरयुक्त स्वीकार ही ब्राह्मणाची स्वभावज कर्मे आहेत। तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री मोठ्या प्रेमाने आपल्या नवऱ्याच्या ठिकाणी अनुसरते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातामध्ये घेऊन बुद्धी आत्म्याला भेटते। याप्रमाणे बुद्धीच्या आत्म्याच्या ठिकाणी जे अंतर्मुख होणे त्याचे नाव शम असे आहे। तो शम हा ब्राह्मण वर्णाचा पहिला गुण आहे, आणि बाह्य इंद्रियांचे समुदाय विधीच्या दंडाने पिटून त्यांना अधर्माकडे कधीच जाऊ न देणे। अर्जुना, तो श्रमाला सहाय्य करणारा दम हा ज्या ब्राह्मणाच्या कर्मात दुसरा गुण आहे, आणि स्वधर्माच्या रीतीने जे जगणे, त्याचप्रमाणे 5वीच्या रात्री दिव्याला जसे विसरत नाहीत त्याप्रमाणे ईश्वराविषयी विचार चित्तात बाळगणे, त्याला तप असे नाव आहे व हे 3ऱ्या गुणाचे स्वरूप आहे। आणि पापरहित शौच देखील ज्या कर्मात 2 प्रकारचे आहे, मन निर्विकारपणे भरलेले व शरीर विहित कर्माच्या आचरणाने सुशोभित झालेले, असे जे आतबाहेर चांगले जगणे, अर्जुना त्याला शौच असे नाम आहे। तो ज्या कर्मामध्ये 4था गुण आहे आणि पृथ्वीप्रमाणे पूर्णपणे जे सर्व सहन करणे, अर्जुना ती क्षमा होय। तो गुण येथे 5वा आहे। तो कसा तर जसा सप्तसुरात पंचम मधुर आहे त्याप्रमाणे, आणि वाकड्या ओघातून गंगा जशी सरळच वाहते, अथवा पाठीमागकडे वळलेल्या वाकडा असलेल्या उसात गोळी जशी सरळ असते, त्याप्रमाणे प्रतिकूल प्राण्यासंबंधी जो चांगला सरळपणा ते आर्जव होय, व ते या ठिकाणी 6वा गुण आहे। आणि माळी हा प्रयत्नाने नेहमी परिश्रम करून झाडाच्या मुळाशी पाणी घालतो, परंतु ते आपले सर्व श्रम जसे एक फलाच्या ठिकाणी पाहतो, त्याप्रमाणे शास्त्रानुसार जे आचरण करणे व त्या योगाने एक ईश्वर प्राप्तीच होणे, हे जे पक्के जाणणे ते या कर्मात ज्ञान आहे। ते ज्ञान ज्या कर्मामध्ये 7वा गुण आहे, आणि विज्ञान हे अशा पुढे सांगितलेल्या स्वरूपाचे आहे। पहा, तर अंतःकरण शुद्धीच्या वेळी शास्त्राने अथवा ध्यानाच्या बळाने ईश्वर तत्वामध्येच बुद्धी निश्चय करून मिळते। अर्जुना, हे चांगले विज्ञान आहे। ते या गुण कर्मात 8वे गुणरत्न आहे, आणि आस्तिक्य हा 9वा गुण आहे असे समजावे। राजाच्या हुकुमाचा शिक्का असलेल्या कोणत्याही पुरुषाला जशी प्रजा मानते, त्याप्रमाणे शास्त्राने स्वीकारलेल्या
सर्व मार्गांना जे आदराने मानणे त्याला मी आस्तिक्य म्हणतो. तो ब्राह्मण कर्मातील 9वा गुण होय आणि त्या आस्तिक्यामुळे ते ब्राह्मण कर्म खरे घडणे शक्य होते. याप्रमाणे समाधिक 9 निर्दोष गुण ज्या कर्मात आहेत ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म समज. तो ब्राह्मण या 9 गुणांचा समुद्रच आहे. सूर्य जसा अखंड प्रकाशाला धारण करतो तसा तो ब्राह्मण या 9 गुणरूपी रत्नांचा हार अखंड धारण करतो. अथवा चाफा जसा चाफ्याच्या फुलांनी पूजलेला असतो, चाफ्याच्या झाडाखाली जशी नेहमीच फुले असतात, चंद्र जसा चांदण्याने नेहमी शुभ्र झालेला असतो, अथवा चंदन जसा आपल्या सुवासाने नेहमी चोपडलेला असतो, त्याप्रमाणे 9 गुणांनी जडित असा ब्राह्मणाचा निर्दोष अलंकार असतो व तो अलंकार ब्राह्मणाचे अंग कधीच सोडित नाही. अर्जुना, आता क्षत्रियाला जे योग्य कर्म आहे तेही सांगतो. तू बुद्धीच्या सामुग्रीने ऐक. शौर्य, तेज, पाणीदारपणा, धैर्य, दक्षता, युद्धामध्ये परामुख न होणे, दातृत्व आणि ईश्वरभाव ही क्षत्रियाची स्वभावज कर्मे आहेत. हा सूर्य प्रकाशाच्या बाबतीत दुसऱ्याची अपेक्षा करीत नाही, अथवा सिंह जसा शिकारीच्या बाबतीत सोबतीची अपेक्षा करत नाही, तसा जो स्वभावताच अंगानेच जोरकस व सहाय्याशिवाय उत्कर्षास आलेला आहे, असा जो शौर्य नावाचा श्रेष्ठ गुण अर्जुना, तो क्षत्रियाच्या गुणातील पहिला गुण होय. आणि सूर्याच्या प्रकाशाच्या सामर्थ्याने कोट्यवधी देखील नक्षत्रे निस्तेज होतात, परंतु ती कोट्यवधी नक्षत्रे जरी चंद्रासह असली तरी त्यांच्याकडून तो सूर्य जसा निस्तेज होत नाही, त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने व गुणाने या जगाला चकित करून टाकणे व आपली तर कशानेही चलबिचल होऊ न देणे, ते पाणीदारपणा रूप तेज ज्या क्षत्रियाच्या कर्मात दुसरा गुण आहे. आकाश कोसळून अंगावर पडले तरी देखील मनाकडून बुद्धीचे डोळे झाकले जात नाहीत, ते या क्षत्रिय कर्मात धैर्य होय. ऐक. आणि पाणी वाटेल तितके खोल असो, परंतु त्या पाण्याच्या वर येऊन ते कमल विकासते, अथवा आकाश हे उंचीच्या कामी वाटेल त्याला जिंकते. त्याप्रमाणे अर्जुना, नाना प्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या असता त्या जिंकून त्या नाना प्रकारच्या अवस्थांचे पळणारे अर्थ, जे हर्ष, भय, शोकादी, त्याचे बुद्धीने जे भेदन करणे, असे जे बुद्धीचे स्थिर असणे, ते चांगले दक्षत्व अर्जुना क्षत्रिय कर्मातील 4था गुण आहे असे समज. आणि लोकोत्तर युद्ध तो 5वा गुण होय. ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सदा सूर्योन्मुख असतात, त्याप्रमाणे शत्रूपुढे नेहमी समोर होणे, शत्रूला कधी पाठ न दाखवणे, ज्याप्रमाणे गरोदर स्त्रीस तिच्या पतीने आपल्या अंथरुणावर येऊ देण्याचे हर प्रयत्न करून टाळावे, त्याप्रमाणे युद्धभूमीवर असताना आपली पाठ शत्रूस दाखवण्याचे टाळावे. अर्जुना, ऐक. धर्म अर्थादी 4 पुरुषार्थाच्या ही वरचढ जशी भक्ती ही एक 5वी आहे, त्याप्रमाणे क्षत्रियाच्या आचारातील हा सर्वश्रेष्ठ असा 5वा गुण आहे. आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या आलेल्या फळाफुळांच्या बाबतीत उदार असतात, अथवा कमलांचे समुदाय आपला सुवास देण्यास उदार असतात, अथवा वाटेल त्याला हवे तितके चांदणे जसे घेता येते, त्याप्रमाणे दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्याला हवे ते जे देणे ते अपरिमित दान जेथे ज्या क्षत्रियाच्या कर्मात 6वे गुणरत्न आहे. आणि आज्ञेला जे एकच ठिकाण होणे, म्हणजे ज्याची आज्ञा सर्वांनी ऐकणे, आपले हस्तपादादी अवयव पोसून आपल्या पसंतीप्रमाणे त्यांच्याकडून जसे काम करून घेता येते, त्याप्रमाणे आपल्या पालन करण्याच्या योगाने कौशल्याने ज्या प्रजेमध्ये आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे, अशा प्रजेचा उपभोग घेणे, त्याचे नाव ईश्वरभाव नियामक शक्ती होय व तो सर्व सामर्थ्यांचे ठिकाण आहे. तो ईश्वरभाव क्षत्रियांच्या आचारात 7वा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे. ज्याप्रमाणे आकाश हे 7 ऋषींनी सुशोभित दिसते, त्याप्रमाणे जे कर्म या शौर्याधिक उत्तम 7 गुणांनी सुशोभित असते, जे कर्म या 7 अलौकिक गुणांनी पवित्र असते, ते क्षत्रियाचे सहज क्षात्र कर्म आहे असे समज. अथवा ज्याच्या अंगी 7 गुण आहेत तो क्षत्रिय मनुष्य नव्हे, तर तो सत्वगुणरूपी सोन्याचा मेरू पर्वत आहे. म्हणूनच तो हा 7 गुणरूपी सप्तवर्गाला आधार आहे. अथवा एक कर्म नव्हे तर 7 गुणरूपी समुद्रांनी चांगली वेढलेली ही पृथ्वीच आहे व ती तो क्षत्रिय भोगीत आहे. अथवा या 7 गुणरूपी 7 ओघांनी युक्त वाहणारी अशी जी क्रियारूप गंगा या जगात क्षत्रियरूपी महासागराच्या अंगी जशी काही शोभत आहे. परंतु हे फार वर्णन राहू दे. अर्जुना, पहा, शौर्यादी गुणांनी युक्त असे जे कर्म
क्षत्रिय जातीला स्वाभाविक आहे। हे विशाल बुद्धी अर्जुना, आता वैश्याच्या जातील योग्य जे कर्म आहे ते निश्चयात्मक सांगतो, ऐक। शेतकी, गोरक्षण आणि व्यापार ही वैश्याची स्वभावज कर्म आहेत। सेवारूपी कर्म हे शूद्राचे स्वभावज कर्म आहे। तर जमीन, बी व नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळचा नफा मिळवणे, फार काय सांगावे। शेतकीने जगणे, गायी बाळगून राहणे अथवा स्वस्त वस्तू घेऊन महाग विकणे। अर्जुना, वैश्यांना एकदाच कर्म समुदाय आहे। हा कर्म समुदाय वैश्य जातीच्या स्वभावाच्या आतला आहे असे समज। आणि वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण हे तिन्ही वर्ण द्विजन्मे आहेत। यांची सेवा करणे ते शूद्राचे कर्म आहे। द्विज सेवेपलीकडे शूद्राला जाणे नाही, कर्म करणे नाही। याप्रमाणे 4 वर्णांना योग्य अशी कर्मे तुला दाखवली, सांगितली। आपापल्या कर्मामध्ये पूर्णपणे रत असलेला मनुष्य सिद्धी, वैराग्य पावतो। स्वकर्मरत मनुष्य कोणत्या प्रकारे सिद्धी पावतो ते ऐक। हे अर्जुना, आता हीच आम्ही सांगितलेली कर्मे या वेगवेगळ्या 4 वर्णांना योग्य आहेत। ती कशी? तर ज्याप्रमाणे शब्दादी विषय श्रोत्रादी इंद्रियांना योग्य आहेत, अथवा मेघापासून पडलेल्या पाण्याला जशी नदी योग्य आहे आणि अर्जुना नदीला समुद्र योग्य आहे। गोऱ्या अंगाला जसा गोरेपणा शोभतो त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे कर्तव्य कर्म ज्याच्या भागाला आले असेल ते त्यालाच शोभते। हे अर्जुना, त्या स्वाभाविक विहित कर्माकडे शास्त्र सांगेल त्याप्रमाणे प्रवृत्ती होण्याकरता शास्त्रांनी काय सांगितले आहे याविषयीची आपली यथार्थ समजूत ठाम करून घ्यावी। जसे मूळचे आपलेच रत्न, परंतु जर त्याची आपल्याला परीक्षा नसेल तर ते परीक्षकाच्या हातून पारखून घ्यावे, त्याप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले कर्म शास्त्राद्वारा ठाम करून घ्यावे। ज्याप्रमाणे दृष्टी आपल्या ठिकाणी आहे, परंतु दिव्या वाचून रात्री तिचा उपयोग नाही, अथवा रस्ता जर सापडला नाही तर पाय असून काय होणार। म्हणून जातीप्रमाणे जो अधिकार आपणाला खरा स्वाभाविक असेल तो आपापला अधिकार आपल्या शास्त्राकडून आपण समजून घ्यावा। मग घरी असलेलाच ठेवा। ज्याप्रमाणे दिव्याने डोळ्यांना दाखविला तर अर्जुना तो घेण्यास काही अडथळा आहे काय? त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले व शिवाय शास्त्राने निश्चित केलेले ते आपले विहित कर्म जो आचरतो, परंतु आळस टाकून फळाची अपेक्षा सोडून शरीराने व मनाने त्या कर्माला आरंभून तेथेच सर्व भर ठेवावा। जसे प्रवाहात सापडलेले प्राणी त्याहून उलट अशा निरनिराळ्या ओघाने वाहण्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे व्यवस्थित होऊन शास्त्राने सांगितलेल्या कर्माचे यथाशास्त्र आचरण करीत राहतो। अर्जुना, जो याप्रमाणे विहित कर्म स्वतः करतो तो मोक्षाच्या अलीकडच्या द्वाराला वैराग्यप्रद प्राप्त होतो। कारण की विहित कर्म मुळीच न करणे आणि शास्त्रांनी मना केलेली कर्म करणे या दोन्हीच्या संबंधाकडे तो कधीच जात नाही। म्हणून तो विरुद्ध संसाराला, दुःख योनीला मुकला आणि तो काम्य कर्माकडे कौतुकानेही वळत नसल्यामुळे तो स्वर्गादी फलभोग रूपी चंदनाचे देखील खोडे घालीत नाहीच। म्हणजे तो काम्य कर्म करीत नाही, म्हणून सुखकर दिसणाऱ्या स्वर्गाधिक गतीला जात नाही। दुसरे जे नित्य कर्म ते तर त्याने त्याचा फलाचा त्याग करून नाहीसे केलेले असते, म्हणून तो मोक्षाच्या शिवेवर प्राप्त होऊ शकला। ऐक, अशा रीतीने तो पाप पुण्यात्मक संसाराकडून टाकला जातो व वैराग्यरूपी मोक्षाच्या द्वारात उभा राहतो। जे वैराग्य सर्व भाग्याची सीमा आहे व जे वैराग्य मोक्षप्राप्तीचे ज्ञान करून देणारे आहे, ज्या वैराग्याने मोक्ष खात्रीने मिळेल असे कळते, अथवा कर्ममार्गाच्या श्रमांचा ज्या वैराग्याचे ठिकाणी शेवट होतो, जे वैराग्य म्हणजे मोक्ष फळाने दिलेले तारण होय व जे पुण्य रूप वृक्षाचे फूल आहे, त्या वैराग्यरूपी फुलावर भ्रमराप्रमाणे तो पाऊल ठेवतो। अर्जुना, हे पहा, आत्मज्ञानरूपी स्वच्छ प्रकाशाचा दिवस उजाडला आहे, म्हणून आगाऊच वर्धाव्याप्रमाणे सूचना देणारे वैराग्य हा अरुणोदयाचा उदय होय, त्या वैराग्याची त्यास प्राप्ती होते। फार काय सांगावे, आत्मज्ञानरूपी ठेवा ज्या वैराग्यरूपी अंजनाच्या योगाने प्राप्त होतो, ते वैराग्यरूपी दिव्यांजन तो आपल्या बुद्धीत धारण करतो। अर्जुना, या विहित कर्माला अनुसरल्यामुळे येणेप्रमाणे मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो, ज्याच्यापासून भूतमात्राची उत्पत्ती होते व ज्याने जे सर्व विश्व व्यापले आहे त्या ईश्वराची आपापल्या कर्माने आराधना करून मनुष्य सिद्धी वैराग्य मिळवतो। हे विहित कर्म आपले केवळ एक जीवन आहे व हे विहित कर्म करणे हीच मी जो सर्वात्मक त्या माझी श्रेष्ठ सेवा आहे।
पतिव्रता स्त्री सर्व भोगांसह आपल्या पतीबरोबर क्रीडा करते, ती क्रीडा करणे म्हणजे त्याचेच नाव तिने सर्व तपे केली असे होय. अथवा बालकाला जगण्याला एक आई वाचून दुसरे काय साधन आहे, म्हणून तिची सेवा करावी, आश्रय करावा हा त्या बालकाचा मुख्य धर्म आहे. अथवा केवळ पाणी म्हणून आपले जीवन म्हणून गंगेला न सोडता मासा गंगेत राहिला तर तो सर्व तीर्थाच्या सहवासाला समुद्राला सहज प्राप्त झाला. त्याप्रमाणे आपल्या विहित कर्माला न विसरणे हा उपाय आहे. पण तोही उपाय असा करावा की त्या योगाने जगाच्या मालकासही देवासही त्याचे ओझेच वाटेल. अर्जुना, ज्याला जे उचित कर्म सांगितलेले आहे तेच त्याने करावे असे ईश्वराचे मनोगत आहे. म्हणून ते विहित कर्म केले म्हणजे तो ईश्वर निसंशय प्राप्त होतो. एखादी बटीक एखाद्याच्या जीवाच्या मनाच्या कसोटीस उतरली असता ती प्रथम दासी खरी पण पुढे मालकीण बनते. अथवा स्वामी कार्यार्थ जो आपले डोके देणारा मरणारा त्याला स्वामी मालक जसा इमान पत्र देऊन त्याचा दाखला आपल्या दप्तरी ठेवतो, त्याप्रमाणे मालकाच्या इच्छेप्रमाणे करण्यास न चुकणे हीच त्याची श्रेष्ठ सेवा होय. त्या वाचून दुसरे काही करणे म्हणजे तो केवळ व्यापार होय. म्हणून विहित कर्म केले असता ते कर्म केले असे नाही, तर ज्या ईश्वरापासून हे सर्व प्राणी आकाराला आले आहेत त्या ईश्वराची आज्ञाच पाळावी असे होय. तो ईश्वर अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून बनवलेल्या जीवरूपी बावल्या त्रिगुणात्मक अहंकाररूपी दोरीने खेळवत आहे, म्हणजे जीवाकडून त्रिगुणात्मक कर्म करवित आहे. ज्याप्रमाणे सर्व दिव्यांच्या आतबाहेर एक तेज व्यापून आहे, त्याप्रमाणे ज्या ईश्वराच्या योगाने हे सर्व जग आतबाहेर पूर्णपणे भरलेले आहे. हे अर्जुना, त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्मरूपी फुलांची पूजा केली असता ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते. म्हणून त्या पूजेने संतुष्ट झालेल्या आत्मराजाकडून त्याला वैराग्यसिद्धी हा प्रसाद दिला जातो. त्या वैराग्यामध्ये ईश्वराचा वेध लागल्या कारणाने ते सर्व स्वर्ग संसार वगैरे ओकलेल्या पदार्थाप्रमाणे आवडेनासे होते. नवऱ्याच्या ध्यासामुळे नवऱ्याचा वियोग झालेल्या स्त्रीस जगणे देखील त्रासदायक वाटते. त्याप्रमाणे संसारातील जी सर्व सुखे आहेत ती दुःखाप्रमाणे त्रासदायक वाटू लागतात. यथार्थ ज्ञानाचा उदय न होता ईश्वराच्या वेदानेच तन्मयता उत्पन्न होते, अशी बोधाची योग्यता त्याला प्राप्त होते. म्हणून मोक्षाच्या प्राप्तीकरता जो अंगाने व्रतांचे आचरण करतो त्याने स्वधर्माचे चांगल्या आस्थेने आचरण करावे. परक्याचा धर्म सुखाने आचरता आला आणि त्यापेक्षा आपला धर्म वर्णाश्रमास अनुसरून केलेले कर्म सदोष जरी असला तरी तोच श्रेयस्कर आहे. जाती स्वभावाने येणारे कर्म करणारा मनुष्य पाप पावत नाही. अर्जुना, आपला हा स्वधर्म आचरण करण्याच्या बाबतीत जरी कठीण असला तरी ज्या परिणामाने तो फलद्रूप होईल त्या परिणामाकडे दृष्टी ठेवावी. जेव्हा आपल्याला निंबच सुखकारक होत आहे तेव्हा त्याच्या कडूपणाला कंटाळू नये. फळण्याच्या आधी केळीच्या झाडाकडे पाहिले तर आशा भंग होतो. अशा वेळी ते केळीचे झाड जर उपटून टाकले तर तसे चांगले केळीच्या घडासारखे कोठे मिळेल. त्याप्रमाणे स्वधर्म हा आचरण्यास कठीण आहे असे पाहून तो जर कडू केला म्हणजे तो आचरण्यास कंटाळा केला तर मोक्षाचे सुख अंतरलेच. आणि आपली आई कुबडी जरी असली तरी तिच्या ज्या प्रेमाने आपण जगतो ते तिचे प्रेम खरोखर काही वाकडे नाही. इतर परक्या स्त्रिया रंभेहून सुंदर असल्या तरी अशा त्या मुलाने त्या काय कराव्या. अरे अर्जुना, पाण्यापेक्षा तुपात गुण खरोखर पुष्कळ आहेत, परंतु त्यात राहणे माशाला काय कामाचे. सगळ्या जगाला जे विष ते विषातील किड्यांना अमृत जीवन असते आणि सगळ्या जगाला गूळ जो गोड तो त्या विषातील किड्यांना मारक असतो. म्हणून ज्याला जे शास्त्राने सांगितले असेल व ज्या योगाने संसाराचे धरणे फिटेल ते विहित कर्माचरणाचं करावे. आपल्या विहित कर्म वाचून इतरांच्या दुसऱ्या चांगल्या आचाराचा स्वीकार केला असता जसे पायाचे चालणे डोक्याने करावे तसे होईल. याकरता जे आपले कर्म आपल्या जातीच्या स्वभावाप्रमाणे आपल्या वाट्यास आले आहे ते जो करतो त्याने पुण्य पाप रूप कर्मबंधाला जिंकले. आणि अर्जुना, स्वधर्माचेच आचरण करावे व दुसऱ्याचा धर्म असेल तो टाकावा हा नियम पाळला जर नाही. हे कौंतेया, आपल्या जन्माबरोबर उत्पन्न झालेले आपले कर्म दोषयुक्त जरी असले तरी त्याचा त्याग करू नये. कारण ज्याप्रमाणे अग्नी धुमाने आच्छादलेला असतो त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषाने आच्छादलेली आहेत. तर
जोपर्यंत आत्मा अनुभवाला आला नाही तोपर्यंत कर्म करणे थांबते काय? नाही. आणि जेथे कर्म करणे आहे तेथे आरंभी श्रम आहेतच. म्हणून कोणत्याही कर्मात तर आरंभामध्ये कष्ट आहेत, तर स्वधर्माप्रमाणे कर्माचरण करण्यात काय दोष आहे? सांग बरे. अर्जुना, सरळ वाटेने चालले तरी पायच शिणवावे लागतात, अथवा आडरानेने धावले तरी तेथेही पायच शिणवावे लागतात. दगड वा दशमी या दोहोंच्याही ओझ्याचा भार सारखाच असतो, परंतु ज्याचे ओझे वाहिले असता विश्रांतीच्या जागी जे सुखकर होईल त्याचे ओझे वागवावे हे बरे. सहज पाहिले तर दाणे कांडणे व भूस कांडणे यात कष्ट सारखेच आहेत, व कुत्र्याकरता माणसाला जितके शिजवावे लागते तितकेच अग्नीला आहुती देण्याकरता लागणाऱ्या अन्नालाही शिजवावे लागते. अर्थात दोहोतही कष्ट सारखेच आहेत. हे अर्जुना, दह्याच्या आणि पाण्याच्या घुसळण्याला खटपट सारखीच आहे. घाण्यात तीळ अथवा वाळू गाळण्याची खटपट सारखीच आहे. अर्जुना, नित्य होम करण्याकरता अथवा स्वैर अग्नी घालण्याकरता, आग लावण्याकरता विस्तव फुंकून तयार करण्याचे कामी धूर सोसणे सारखेच आहे. परंतु अर्जुना, पहा की शत्रूला पाठ दाखवले असता त्याने तलवार वगैरे मारल्याने पाठीला झालेल्या जखमेमुळे मरण जर चुकत नाही, तर मग शत्रूच्या पुढे उभे राहून शत्रूशी सामना करून अधिक पराक्रम का करू नये? त्याप्रमाणे वाटेल ते कर्म श्रमल्याशिवाय उत्पन्न होत नाही असे जर आहे, तर विहित कर्म करणे कोणत्या शब्दांनी कठीण आहे असे म्हणावे. अर्जुना, याशिवाय ज्याने जीवाला अमरत्व मिळते असे जे अमृत ते थोडेच घेण्याला सर्वस्व खर्च होईना का? सर्वस्व खर्च झाले तरी काही हरकत नाही, पण थोडेसे मिळाले तरी अमृतच प्यावे. जे प्यायल्याने असता आत्महत्या करून मरून जावे लागते असे ते विष द्रव्य खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावे? त्याप्रमाणे इंद्रियांना कष्ट देऊन व आयुष्याचे दिवस खर्च करून पाप साचले असता त्याचा दुःख वाचून काही दुसरा परिणाम आहे का? म्हणून ज्याचे आचरण केले असता जन्ममरणाचे श्रम नाहीसे करून योग्य व श्रेष्ठ पुरुषार्थ असा जो मोक्ष त्याची जो प्राप्ती करून देईल त्या स्वधर्माचे आचरण करावे. अर्जुना, या कारणास्तव जसे संकटकाली सिद्ध मंत्राला विसरू नये त्याप्रमाणे स्वकर्माच्या आचरणाला विसरू नये. महारोग झाला असता ज्याप्रमाणे दिव्य औषधाला विसरू नये त्याच विचाराने जगात स्वकर्माला विसरू नये. हे ध्वजेवर हनुमान असलेल्या अर्जुना, मग स्वकर्माच्या महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर चित्तावरच्या तमरजाचा नाश करून आपली स्वकर्म करणाऱ्याची उत्कंठा शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला आणतो आणि संसार व स्वर्ग हे काळकूट विषयासारखे आहेत असे वाटावयास लावतो. फार काय सांगावे. ज्या सिद्धीची वैराग्याच्या लक्षणाच्या रूपाने स्पष्टता केली त्या आपल्या मुक्कामाला ईश्वर त्या साधकास आणतो. ज्याचे अंतकरण कोठेच सक्त नाही, एवढेच नव्हे तर ज्याचे ताब्यात ते येऊन राहिले आहे आणि ज्याची इच्छा निशेष नाहीशी झाली आहे, अशा पुरुषास संन्यासाच्या अज्ञानाच्या त्यागाच्या योगाने उत्कृष्ट नैष्कर्म सिद्धी प्राप्त होते. मग ही वैराग्यरूपी भूमिका जिंकल्यावर तो साधक पुरुष सर्वत्र देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जसा होतो आणि तसा झाला असताही त्याला जे प्राप्त होते ते आता सांगतो. तर जसा वारा पारद्याच्या जाळ्यात असून अडकत नाही, तसा तो साधक हा जो देहादिक संसाररूपी पसरलेला गुंताळा आहे त्यात असूनही सापडत नाही. याप्रमाणे पिकण्याच्या वेळेला फळ देठास धरत नाही अथवा देठ फळास धरत नाही, त्याप्रमाणे त्याची ममता सर्व ठिकाणी लोळी पडते. ज्याप्रमाणे विषयुक्त अन्नाने वाढलेले ताट त्यातील अन्न विषयुक्त आहे असे कळल्यावर त्याला कोणी माझे म्हणत नाही, भोजनाकरता त्या वाढलेल्या ताटाचा कोणी स्वीकार करत नाही, त्याप्रमाणे पुत्र धन कुटुंब ही सर्व त्याच्या मनाप्रमाणे वागणारी असली तरी तो त्यांना माझे असे म्हणत नाही. हे राहू दे. ज्याप्रमाणे कडक पदार्थास हात लागून पोळला असता मनुष्य हात एकदम माघारा घेतो, त्याप्रमाणे बुद्धी पोळल्याप्रमाणे सर्व विषयांपासून एकदम माघारी फिरून हृदयाच्या एकांतात प्रवेश करते, अंतर्मुख होऊन आत्मविचाराकडे लागते. राजाने दासी शपथ घातली असता राजाच्या भयाने ती शपथ दासी जशी मोडीत नाही, त्याप्रमाणे या साधकाने बाहेर विषयांकडे जाऊ नकोस, तुला माझी शपथ आहे अशी अंतकरणास शपथ घातली असता ते अंतकरण बाहेर विषयांकडे येण्याविषयी त्याची शपथ मोडत नाही. अर्जुना, त्याप्रमाणे ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून चित्त एकाग्र करून त्यास आत्म्याच्या वेदाने जोराने लावतो,
तेव्हा राखेने अग्नी दडपला असता जसा दूर थांबतो त्याप्रमाणे ऐहिक व पारलौकिक विषयासंबंधाने जी इच्छा असते ती मरतेच. म्हणून अंतर्मुख केलेल्या मनामधून इच्छा आपोआप नाश पावते. फार काय सांगावे, तो साधक अशा आता सांगितलेल्या भूमिकेला प्राप्त होतो. त्याचे सर्व विपरीत ज्ञान नाहीसे होऊन केवळ ज्ञानाच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणाचा निश्चय स्थिर होतो. तो कसा होतो हे पुढे सांगतात. साचलेले पाणी जसे खर्चून संपते तसे भोगून प्रारब्ध संपते आणि नवे क्रियमान तर काहीच करण्याला उपयोगी पडत नाही. त्या साधकाला पुढचा जन्म देण्याला उपयोगी पडत नाही. वीरश्रेष्ठ अर्जुना, त्यावेळी जशी कर्मासाम्य अवस्था होते तेव्हा मग श्री गुरु आपण होऊन खात्रीने भेट देतात. अर्जुना ऐक, रात्रीचे 4 प्रहर संपल्यानंतर जसा अंधाराचा नाश करणारा सूर्य डोळ्यांना दिसतोच अथवा फळाचा गळ येऊन जशी केळीची वाढ बंद करतो त्याप्रमाणे त्या जिज्ञासू पुरुषाला साधकाला गुरु भेटून तसा प्रकार करतात. साधकाचे कर्मकर्तृत्व बंद करतात. पौर्णिमेने आलंगलेला चंद्र ज्याप्रमाणे आपल्या स्वरूपातील कलेचा कमीपणा ठेवीत नाही त्याप्रमाणे अर्जुना त्या साधकाला गुरुकृपेने पूर्णत्व प्राप्त होते. तेव्हा साधकाच्या ठिकाणी जे अज्ञान मात्र असते ते सर्व अज्ञान तर त्या गुरुकृपेने नाश पावते. तेव्हा रात्रीबरोबर जसा काळोख नाहीसा होतो त्याप्रमाणे अज्ञानाबरोबर अज्ञानाच्या पोटात कर्म कर्ता व कार्य अशी जी त्रिपुटी होती तीही नाहीशी होते. त्याप्रमाणे अज्ञानाच्या नाशाबरोबर कर्म मात्र नाश पावते. याप्रमाणे हा समूळ कर्माचे कारण जे अज्ञान त्या अज्ञानासह कर्मत्याग होतो. याप्रमाणे सर्व कर्मास मूळ असलेल्या अज्ञानाच्या त्यागाने जेव्हा दृश्याचा ठावठिकाणा नाहीसा होतो तेव्हा ते आत्मतत्व जाणवयाचे ते स्वभावताच तोच आहे. अर्जुना, असे पहा की स्वप्नात आपण आपल्याला डोहात बुडताना पाहिल्यावर जागे झाल्यानंतर स्वप्नातील डोहातून आपण आपल्याला काढण्याकरता जाणे जरूर आहे काय? तेव्हा मी आपल्या स्वरूपाला जाणत नव्हतो. आता मी आपल्या स्वरूपाला जाणेन हे त्याचे अनिष्ट स्वप्न त्याला दिसेनासे झाले. आता जाणणारा व जाणण्याचे विषय या भेदा वाचून केवळ ज्ञानरूप आकाश तो झाला. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, आपल्या मुखाचे प्रतिबिंब पडलेल्या आरशास बाजूला नेला असता ज्याप्रमाणे पाहणेपणाशिवाय पाहणारा राहतो त्याप्रमाणे अज्ञान जे गेले त्याने आपल्याबरोबरचे सापेक्ष ज्ञानही नेले व मग क्रियारहित असे जे केवळ ज्ञान मात्रच ते राहिले. त्या ज्ञानमात्र स्वरूप स्थितीस निष्कर्म कर्मशून्यता असे म्हणतात. ते आपले असलेले मूळचे स्वरूप आपल्या ठिकाणी होऊन राहते. ते कसे तर वाऱ्याच्या नाशाने जशी लाट आपल्या मूळच्या समुद्र रूपाने राहते तसे वर सांगितल्याप्रमाणे जे कर्माचे न होणे सिद्ध होते त्याला निष्कर्म सिद्धी असे म्हणावे व हीच सिद्धी सर्वही सिद्धीत स्वभावताच श्रेष्ठ आहे. देवळाच्या कामाला जशी कळस ही शेवटची मर्यादा आहे अथवा गंगेत जसा समुद्र प्रवेश ही शेवटची हद्द आहे अथवा ज्याप्रमाणे सोन्याच्या शुद्धपणात 16वा कस 100 नंबरी कस हा शेवटचा कस आहे त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मस्वरूपाचे अज्ञान नाहीसे करते ते ज्ञानही गिळून असणे अशी जी अवस्था त्या निष्कर्म स्थितीच्या पलीकडे या जगात परमार्थाने काही मिळाल्याचे राहिले नाही. म्हणून सर्व सिद्धीत ही निष्कर्म सिद्धी श्रेष्ठ म्हटली जाते. हे अर्जुना, ज्ञानाची अखेरची मर्यादा असे जे ब्रह्म ते ब्रह्मसिद्धी पावलेला आत्मेश्वर्य भोगण्याची योग्यता पावलेला मंद अधिकारी पुरुष कोणत्या क्रमाने मिळवते ते संक्षेपाने माझ्याकडून श्रवण कर. परंतु जो कोणी भाग्याच्या ठेवा असलेला असा पुरुष सद्गुरू कृपेचा लाभ होण्याच्या वेळी ही आत्मसिद्धी पावतो. सूर्य उगवता क्षणीच अंधार जसा प्रकाशच होतो अथवा दिव्याच्या संगतीने कापूर जसा दिवाच होतो. हे पहा, त्या मिठाचा खडा पाण्याला मिळाल्याबरोबर ज्याप्रमाणे पाणीच होऊन राहतो अथवा निजलेल्या पुरुषाला जागे केले असता स्वप्नासह झोप नाहीशी होऊन तो निजलेला पुरुष जसा आपल्या जागृतीच्या रूपाला मिळतो त्याप्रमाणे ज्या कोणाला दैवाने गुरूंनी केलेला उपदेश ऐकल्याबरोबरच द्वैत नाहीसे होऊन वृत्ती आत्मस्वरूपी स्थिर होते. अर्जुना, गुरुने केलेला महावाक्याचा उपदेश कानाने ऐकत्या क्षणीच जो कोणी एक आत्मरूप होऊन जातो त्याला मग काही एक कर्तव्य कर्म आहे असे कोणी म्हणावे. येणे जाणे वगैरे काही क्रिया आकाशाच्या ठिकाणी आहे काय? म्हणून असा जो वस्तुरूप झालेला त्याला निश्चय करून काही कर्तव्य कर्म उरत नाही. परंतु ज्या मंद अधिकाऱ्याला महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही अशा मंद अधिकाऱ्याला बुद्धीवरील असंभावनाधिक ज्ञान प्रतिबंधक दोष निवारणार्थ कर्माधिक करावे लागते. ते कसे ते पुढे ओवीपासून आपण पाहूया.
त्याहून उलट ज्या मंदबुद्ध अधिकाऱ्याने म्हणजे ज्याला दृष्टीदोषामुळे महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही, त्याने स्वधर्मरूपी अग्नीमध्ये काम्य व निषिद्ध कर्मरूप काष्ठाच्या योगाने प्रथम चित्तावरील रज तम विक्षेप व मल हे दोष जाळले. शिवाय पुत्रद्रव्य आणि स्वर्गाधिक लोक या तिन्हीच्या विषयीची इच्छा चक्राप्रमाणे त्याच्या अधीन होऊन राहिलेली असते, हेही त्याच्याकडून झाले. इतर लोक इच्छेच्या अधीन असतात, परंतु याने इच्छा आपल्या अधीन ठेवलेली असते. इंद्रियांनी विषयांविषयी त्याज्य असा विचार न करता हव्या त्या विषयात तोंड घातल्यामुळे ती इंद्रिये विटाळली होती. त्या इंद्रियांना तो विटाळ जाऊन शुद्ध होण्याकरता प्रत्याहाररूपी तीर्थात स्नान घातले आणि स्वधर्माचरणाचे फळ ईश्वराला अर्पण करून त्याचा मोबदला ईश्वरापासून वैराग्याचे बल मागून घेऊन वैराग्यपद अढळ केले. ज्ञानाच्या ज्या उत्कर्षाने आत्मसाक्षात्कार होईल त्या उत्कर्षाच्या प्राप्तीची अशी ही वर सांगितल्याप्रमाणे सर्व साधन सामुग्री त्याने खरोखर मिळवली. पहा, त्याच वेळी सद्गुरू भेटले व त्याचप्रमाणे साधकाच्या सर्व सामुग्रीच्या प्राप्तीप्रमाणे त्यांनी काहीही ज्ञानाचा उपदेश करण्यात प्रतारणा केली नाही, परंतु औषध घेता क्षणीच रोगाची निवृत्ती होऊन आपली मूळची आरोग्याची स्थिती प्राप्त होते काय, अथवा दिवस उगवता क्षणीच मध्यान्ह काल होतो काय. ओल असलेल्या चांगल्या शेतात चांगले बीजही पेरले तर अपार फळ मिळेल, परंतु अर्जुना काही कालानंतर पेरल्याबरोबर मिळणार नाही. सोपा मार्ग प्राप्त झाला आणि चांगल्या संगतीचा योगही जुळून आला तर मुक्कामाला पोहोचणे होईल, परंतु त्यास काही काळ हा पाहिजेच. तर मंडळी, पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.